अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वराशी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ति, गंधातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम्. एकं नित्यं कल्पचलं सर्वैः साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री बलरामचंद्र की जय. प्रभु रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृपाळु उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळु उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. न पारयाती कुळाचा विचार, न पारयाती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. बलतिया भावे शरण जाता भेटी, बलतिया भावे शरण जाता भेटी. पडित से तुटी जन्म व्याधी, पडित से तुटी जन्म व्याधी, पडित से तुटी जन्म व्याधी. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे. न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. आपण रोज सुरुवातीला जे 2 नाट पाहतो त्यातील 7व्या नंबरचा नाट. आता मज धर्मावी शुद्धी, येथूनी परतवावे बुद्धी. घ्यावे सोडवणे कृपानिधी, सापडली संधी काळचक्री. करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई. आपुले करुणेची साई, करीव आई मजवरी. मागील काळ ज्ञानपणे, सरला स्वभावे त्यागुणे. नेणे आयुष्य होते उणे, पुढीलपणे अंतरलो. आता मज वाटत से भय, दिवसेंदिवस चालत जाय. तेथे म्या येऊनी केले काय, नाही तुझे पाय आठविले. करुणी अपराध क्षमा, होतील केले पुरुषोत्तमा. आपुले नामी द्यावा प्रेमा, सोडवी भ्रमा पासुनिया. हृदय वसे तुमच्या गुणी, ठावा पाया पे चरणी. करो हा रस सेवनवाणी, पिटे तो धनी तुका म्हणे. सद्गुरु संत जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात का, आता माझं धर्मावी शुद्धी, येथून परतवावी बुद्धी. घ्यावे सोडवणे कृपानिधी, सापडलो संधी काळचक्री. भगवंता
184 आणि फिरून हा मनुष्य देह मिळालेला आहे आणि त्याचं सार्थक करण्याकरता मी जन्माला आला आहे. करशील तरी नव्हे काही राईचा डोंगरा पर्वत राई आपुले करुणेची साई करू आई मजवरी भगवंता. आता फक्त मला कशाची गरज आहे? तुझ्या कृपेची गरज आहे. बाकी मला काही नको. कारण मागचा जो काळ आहे तो अज्ञानपणात निघून गेला. मागील काळ अज्ञानपणे सरला स्वभावित गुणे नेणे आयुष्य होते उणे पुढील पण अंतरलो. काय म्हणतात तुकाराम महाराज की या ज्या जन्मामध्ये आलेला आहे समोर आमचे आयुष्य जात आहे पहा. काळावर जपत असे महा स्वहिताचा घोर वहा धनी रहा श्रीहरीच्या संत चरणी भाव धरा. भगवंताच्या क्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यता करा घ्यायची करा बाबांनो. आणि कळवळून सांगतात की याला तरी यायला लागले अवघे माझ्या मागे मागे. खरोखर जर तुम्हाला भगवंताच्या भक्तीची आवड असेल ती गोडी असेल तर तुमच्यामध्ये स्वाद असेल तरच तुम्ही या भक्तीपर्यंत पोहोचू शकता. अन्यथा तुम्ही काहीही करू शकत नाही. आणि भगवंता माझं पण तसंच झालेलं आहे. स्वतः तुकाराम महाराज आपली स्वतःची साक्ष देऊन सांगतात की येथे मग येऊन केले काय नाही तुझे पाय आठवले करुणी अपराध क्षमा होतील केले पुरुषोत्तमा. आपुले नामे द्यावा प्रेमा सोडवी भ्रमापासून या हृदय बसो तुमच्या गुणी ठाव हा पायाचे चरणी करुहा रस सेवन वाणी फिटे तो धनी तुका म्हणे की या नामामृताचा रस मला सतत सेवन करायचं आहे. कारण समोरच्या नाटक म्हणतात की जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. जो या जीवनेच्या तिरी कट धरून या करी पावले समची साजरी अंतरी धरून राहीन. जो या असुरांचा काळ भक्त जन प्रतिपाळ खेळहा लागव सकाळ तयाच्या भाळ पायावरी. जो या गोपाळांच्या मेळी खेळू खेळे वनमाळी रसाचा लीला बळी राहे पाताळी स्वामी माझा. जो हा लावण्य पुतळा जयाचे अंगी सकळ कळा जयाचे गळा वैजंती माळा तया वेळा दंड होत. जयाचे नाव पापनाशी लक्ष्मी याची जयाची दासी. जो हा तेज पुंज राशी सर्व भावे त्याशी तुका म्हणे की भगवंता हा सुंदर ग्रह तुम्हाला दान दिला आहे. आता त्याचंच मी सतत चिंतन करणार आहे. गायला गुण द्यायचे कोणाचे की जो भोरेच्या तटी उभा आहे कट धरुनिया करी पावले समची साजरी अंतरी धरुनी राहीन. आणि म्हणून म्हणतात की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी घेऊन या. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ज्ञान. निरंतर म्हणजे रात्रंदिवस अहर्निशी सतत काय विठ्ठल 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 विठ्ठल. आणि अशा प्रकारची भक्ती तुकारामाची. आणि मग काय म्हणतात जो या असुराचा काळ जेव्हा असुराचा काळ जेव्हा आला होता राक्षसी प्रवृत्ती जेव्हा या जगामध्ये निर्माण झाली होती तेव्हा तुम्हीच खेळ निर्माण केला. तुम्हीच त्या कंसाचा नाश केला. तुम्ही त्या बळीला पाताळामध्ये टाकला आणि स्वतः कोण झाले द्वारपाल झाले. त्या बळीराजाचे द्वारपाल झाले भगवंत. आणि त्याला रसातळाला आणून ठेवल्याच्या नंतर तेव्हा कोणी सोडवलं आणि लक्ष्मी मातेने सोडवलं की भगवंता मला एवढं दान द्या म्हणे मी तुमची बहीण आहे. आणि रक्षाबंधनच्या दिवसापासून भगवंताने सांगितलं की मी तुझ्या दारामध्ये उभा राहील. आणि जो हा लावण्य पुतळा दयाचे अंगी सकळ कळा दयाचे गळा वैजंती माळा तया वेळोळा दंडवत. आणि अशा प्रकारच्या भगवंताचं सतत चिंतन तुकाराम महाराजांनी केलं. आणि म्हणून त्या सगळ्यांना शरण तुकाराम महाराज गेले. लक्ष्मी ऐशी दयाची दासी दोहा दोहा तेज कुंज राशी सर्व भावी दाशी तुका शरण. आणि असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज. आता आपल्याला माऊलीकडे वळायचं आहे. आपला कोणता अध्याय चालला 13वा अध्याय प्रकृती पुरुष विवेक योग. पार्थाय प्रतिबोधिता भगवंता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रंथिता पुराणमुनि मध्य महाभारतम् अद्वैतामृत वर्षणी भगवती मष्टादशाध्यायिनी मत्मंग मनोसंदधामि भगवद्गीते भवद्वेषिणम् व्यासेन विशाल बुद्धे कुल्लार वृंदा यत्र भद्र नेत्र
येन त्वया भारत पुनः प्रज्वलितो ज्ञानमय प्रतिभा प्रपन्न परिजाताय पुत्र नेत्र पानये ज्ञान मुद्राय कृष्णाय गीतामृत तुझे नमः सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धगीतामृतमत वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं भीष्म द्रोण तटा जयेन्द्रकला गान्धार नीलोत्पला शल्यग्रावती कृपेण कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवेर्नदी कैवर्तका केशवा पाराशर्यवच सरोज कमल गीतार्थ गन्धोत्कट नानाख्यान कनके सरहरि कथा संबोधना बोधित लोके सज्जन षड्पद दानर पेपीयमानमुदा भूयाद भारत षड्पङ्कज परिमल प्रध्वंसिन श्रेयसे भोगं करोति वाचालं बहुलवयन्ते गिरिमा यत्कृपातमः वन्दे परमानन्द माधव यब्रह्मा वरुणे रुद्रमस्तः स्तुवन्ति दिव्ये स्तवे वन्दे षाडङ्ग पदक्रमोपनिषदे कार्यान्ते सामगा ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति योगिनो यशान्तन विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः भुगवले बिंब अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठल राज कृष्ण कांता आदि माया आदि शक्ती भक्ती मूर्ती कृष्ण कीर्ती ईश्वरूपिणी सद्गुरुनाथ महाराज की जय मौली संत ज्ञानेश्वर महाराज की जय। अध्याय 13 काढला का सगळ्यांनी? श्री गणेशाय नमः। आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे जयाचे निआठवे शब्द सृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिभेसी वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुमणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरणे गुण आता जडे संपूर्ण तत्वभेद श्री गुरुचे पाय ठाय एवढे भाग्य होय श्री नमस्कार आता जो पिता महाचा पिता लक्ष्मीचा करता ऐसे म्हणे श्री भगवान वाच इदं शरीर कौन्तेयं क्षेत्र विद्या विधीयन्ते यतद्योनिति तं प्राहु क्षेत्रज्ञमिति तद्विदः पार्था परिसिजेतिह हे क्षेत्रमनिजे हेचि जाने तो बोलिजे क्षेत्रज्ञ एके क्षेत्रज्ञ चापि मा विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रज्ञयो ज्ञानं यथा ज्ञानं मम तरी क्षेत्रज्ञ जो येते तो मी ज्ञान मिळते तो सर्व क्षेत्राते संपूर्ण क्षेत्राने क्षेत्रज्ञाने ज्ञानाने मिळते ज्ञान ऐसे तयाते मानो आम्ही तत्क्षेत्र उच्चयातृक यद्विकारीं तदक्षयत सचतो यत्र भावश्यं तत्र समासेन मे श्रुत तरी क्षेत्रेने नावे शरीर जेने भावे मैतले ते आगवे सांगो आता हे क्षेत्र का म्हणजे कैसे हे उपजे कवन कवने वाढविजे विकारी येत हे औदान मोठे हे एवढे का कौतुके वर्णके पिके कोणाचे इत्यादी सर्व हे देहाचे भाव हे बोली जती सावे अवदान दे कैयाचे स्थळा कारणे श्रुती सदा भोगाने कर्विरेची ठिकाणे तोंडावली काळी बोली दर्शने शेवटा आली देवीची नाही बुलावी शास्त्राचे सोयीके विचळचे हेचे याचे नियम वर्गे जगासी मागू तोंडेची तोंडाकडे बोडेची बोडाकडे या मुक्ती बडबडे त्राय झाले नेनो कोणाचे हे स्थळ परी कैसे अभिलाषाचे बळ जे बरोबरी कपाळ पिढवीत असे नास्तिका द्यावया तोंड वेदाचे गाडे बंड हे देखोनी पाखंड आनंदची भाजे आणि तुम्ही निर्मळ लटकेले वाचा ना मानसिक तरी पोकळ घातले आहे पाखंडाचे
कडे मागवी चिली मुंडे योगी वितरणे काळाशी मृत्यू बळाचे माझे देव होईल जाईल विनकाजे हे देखून या व्याजे गाणे योगी मृत्यूने आधारे किनी निरंजन होईल यमदमाचे केले बेळावे पुरे केलेची क्षेत्राभिमाने राज्य तेले शाने बुद्धी जाणवली स्मशाने वासू केला पैसिया पैजा महेशा पांडुने काही दिशा लांज करू म्हणून कोळसा काम केला पळे सत्य लोकनाथा वदने आले वार्ता हरी तो सर्वथा जाणवनिया ऋषी बिंबोदानितम चंदोर्विदेतकम ब्रह्मसूत्र पदे क्षयो हेतु मदभिर्विशन्ते एकमनति हे सरळ जीवा केले समूळ मग प्राण हे कुळ तयाचे हे प्राणाच्या करी अंगे रागती भावचारी साहावारे पुरवाडे करून तयाचे इंद्रिय बळाची पेटी न माने अवसी पहाटे विशेष क्षेत्रियाटी काढी बरी मग विधीचे वापस गेले आणि अन्यायाचे बीज वापरी भूकर्माचा करवी लाभोदरी तरी तयाचे सारखे असंघाट पाप भेटे मग जन्मकोटी दुःखे भोगी देव ना तरी विधीचे वापे सत्क्रिया बीज आरोपे तरी जन्म शतवापे सुखची माविले तेव्हा अनेक म्हणतीले नव्हे जे जीवाचे चिन्ह म्हणावे आमवे तुझा आगवे शेताचे अहो जीव येथ उदिता वस्ती करू वाटे जाता आणि प्राण आबोलता म्हणून जागे मनाविगे प्रकृती सांगे जे ते गाते क्षेत्रते वृत्ती येची जाणे आणि येतेची आगवा आधी घर मिळावा म्हणून माईवा कधी आवे वाईराची रहाटी देगा मुद्गल तिगे सृष्टी देवाच्या कोटी झाले गुण रजो गुण पेरीचे तुले तत्व सत्व संतोनी वेगळे गमगणी समगणी रजनी महत्त्वाचे फळे मळी एके काळी ओली पोळे एक प्रवर्ताचे सांगली एके मतिरंती या गुणाची आखंती मनितले आज्ञप्ती अर्वाचना आहो परत आजुले प्रकृतीचे नाथ आपले गुणतान्यो उरे आयका शून्य शेज सारे सुनिलतेचे नितोळिये विग्रहाने नवरी बळे गणपती ओ प्रसाद केला मुक्तीने सदैव बला इच्छे सर्वे गुणाची शिवाडी त्रिगुणा एवढी ते चाई जोडी रूपा आली महाभूताचे कवाट सैरा भेटावणी वाट भूतकामाचे आघाट उठारी रामयादी बाजी वड्याची वांदी बांधली प्रमेती पंचभूती कर्मा कर्माचे गुंडे बांध घातले दोन्हीकडे लघु सगळे बडे राणी केली येथे रथारी लागे सुहावी लागी संकल्पेने मग अहंकाराची एकनाची करुणी जीवितामध्ये वहावे बुद्धी चराचर या परी निराळे वाढे संकल्पाची टहाळे म्हणून चौमुळे प्रपंचया या कर्मोदकी येथे परिभाजले आणि ती मनती वाहून गेली तरी तुम्ही बोले परत प्रजा गावी संकल्प तेज देखावी तरी आनंद म्हणावे प्रकृती दयाची तरी नव्हे तिने आनंद घावे आकाशे लागले सांगितलं तरी आकाशी कवणे केली मेघाची परणे अंतरिक्षी जाणारे तरी गमन गमनाचा तडावा कोणी वेळीला केधवा राणी नंतर सावाळी कवनाचे मत रोगा कवन पेरी गोल समुद्र भरी गर्जन्याच्या करी धारा कवन तैसे क्षेत्रे स्वभावे हे वृत्ती कवनाची नव्हे बाहेर तया पावे राखते गवानी के शोभे मनितले निके तरी कोटी जे गाणे देवी हे जाणून मृत रागिटा सिंह कड्याचा दरकुटा तरी काय वाजता गुणचिंत तरी याचा मारून देखताची अणिवार परी स्वमती करो अभिमान महाकल्पा करोती कवघालुनी अवचिती सत्य लोक भद्रताची आमची वाजे लोक काळा निचलवे दिग्गज मिळावे सर्वेचे आडवे निघोनी मोडी येणे आजे जन्मवाते जन्ममृत्यूचे करते मैत्रिवे होणे भ्रमते जीवमृत्ये या आळापा केवढा पसरलासे चवडा जो करुणिया माझे वडा आकार गजू मनोने काळाची सत्ता हा बोलू निरुता ऐसे वादू पाठ सुता क्षेत्रा लागी हे बहुमुखी मुखी ऋषी केली नैमिषी पुराणे ये
वृत्तपत्रिका अनुष्ठभागी छंदे प्रबंधी जे विविधे हे पत्रावलंबन मध्ये करितात ती अजूनी वेदीचे प्रोत्साहन सूत्र देखणे पणे पवित्र परित आहे क्षेत्र नेनवेची आणि की गौतम महाकवी हे मत कया नागे मध्ये हे जोड्या परी असे एवढे अमुके आचे पुढे ते कोणासी वर पडे होय जिना आता यावरी जैसे क्षेत्र ते असे तुझ सांगू तैसे सांग तुगा महाभूतान्यकार बुद्धी व्यक्तमे इंद्रियाणि दशेकच पंचचेंद्रिय गोचरा इच्छा द्वेषम सुख दुःखम संघात चेतसा कृती एक क्षेत्र समासेन सविकारमुदामृतमं करे महाभूत पंचभूत आणि अहंकार बुद्धी अव्यक्त दशको इंद्रियाचा आणि काही विषयाचा दशको सुख दुःख द्वेषो संघात इच्छा आणि चेतना कृती एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आगमीची आता महाभूते दोने गहना विषय कैसे करणे हे वेगळालेपणे एक सांगू तरी पृथ्वी आपतेच वायू हे सांगितले तुझ महाभूते पाचे आणि जगातील कसे स्वप्न लपाले असे नातरी वंशे चंद्रगुरु नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी कानपुलता कळकी आमोद जैसा विपवना काष्टी वन्ही जेवी किरीटी देवी प्रकृतीच्या मोठी गोपुजो असे जैसा जरू धातुगतु अपत्याचे विषपातु भगतार्य आत्मो पाळे रे व्यापी ऐसी पाचारी गाठी पडे ते देहाकार उघडे ते नाचवी जो पडे तो अहंकारुगा नवरा अहंकाराची गोठी विशेषण लागे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोपे कंठी नाना संकटी नाचवी आता बुद्धीचे म्हणजे ते चिंती जाणीजे बोलिले यदुराचे ते ऐके सांगू तरी कंदर्पाचे निबळे इंद्रिय वृत्तीचे निमिळे विमान निवेदी पाळे विषयांचे तो सुख दुःखाचा नागोवा येतो मानो लागे जीवा त्या दोन्ही बरवा पाडूचे धरी हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष काले मिळले चोख ऐसे जे निवडी जे अधमोत्तम सुजे जे जाणे थोर बुजे ज्या किती पारखीचे विशो जीवे हे तेज तेजा आजी चिरंजीव ते आत्मया जीवाची संधी वसवीत असे अर्जुना देखा जाण बुद्धी तू संपूर्ण आता ऐक ओळखण अव्यक्ताची संख्याचे सिद्धांती प्रकृतीचे महासती तिची प्रस्थिती अव्यक्तता आणि सांख्य योगमध्ये प्रकृती परिसा विलिखिते अशी दोन्ही परिचयते विवंचिते एक तुझे ज्योतषा हे नाव निर्विषा ते अव्यक्तयसा पर्यावा करे पहारा रजनी तारा लोपती गगनी आहार अस्तमानी भूतक्रिया नातरी तो गेलिया पाठी देहाधिक किरटी उपाधी नव्हे पोटी करतु कर्माचा हा विजमुद्रे हातू ठोके धरू समजतो मा वस्त्रपण तंतू तसे राहे तैसे सांडुनिया अस्त्रधर्म महाभूते भूतग्राम जयानाती सूक्ष्म होणी जेथे अर्जुना जया नावे अव्यक्त हे जाणावे आता ऐक मागवे इंद्रिय भेद तरी श्रवण नयन त्वचा घ्राणरसन हे जाणे ध्यान दोन्ही पाचे हे तत्व मिळा पंकी सुख दुःखाची उठी उठी बुद्धी करते मुखी पाचे भगवाच्या आणि करम चरण आणि अद्वद्वार वायु प्रकार पाच आणि कर्मेंद्रिय मनपती हे जाणे जती ऐके कैवल्यपती सांगत असे कै प्राणाची अंतोरी क्रियाशक्ती शरीरी द्वारे पाचेही एवं दहादी कारणे सांगितली देव म्हणे परिसाना पुढे पुढे म्हणते ऐसे जे इंद्रिय आणि बुद्धी आचारणे संधी रजोगुणाच्या भांडी तळपत असे निर्मा अंबरी का मृतकृष्णा लहरी कैसे वायाचे फरारी वाहू जहारे आणि शुक्र शोणिताचा सांधा मृतापाचा बांधा वायुतत्व दशदा एकची झाले मग तिने तळी मागे देहधर्माच्या प्रेमाची अधिष्ठिल्या अंगी आपुल्याला एक चांचल्य निखळ एकले ठेले निहाळ मनी रजाचे बळ धरले तेने ते बुद्धीच्या माहेरी अहंकाराची आमुरावरी ऐसा ठाई माझारी बळीयावरी माया मन हे नाव हे रवी संकल्पाची व्हावे व
याचे संगे जीव दशा वस्तू जे प्रकृतीशी गुण कामचे बळ जे अखंड सोयेचळ अहंकारासी जे इच्छे ते वाढवी आशे ते चढवी ते काठी पूर्वी भयासी गा वैद्य जे ते उठी अविद्या जेने गाठी जे इंद्रिया ते लोकी विषयामाजी संकल्प सृष्टी घडी सवेची विकल्पावळी मोडी मनोरथाच्या उतरंडी उतरी रची जे बुलीचे कोहर वायू तत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविले जेने ते गाभीर जीवन या बोला नाही आता विषयाविधान भेदो ऐके तरी स्पर्श आणि शब्द रूप रसगंध हा विषय पंचभेदो ज्ञानेंद्रियाचा हे पाच द्वारे ज्ञानाशी धाव बाहेर जैसा काही विचारे भावे पशु मग स्वरवर्ण विसर्ग अथवा स्वीकर त्याग चक्रमन उत्सर्ग विमुद्राचा हे कर्मेंद्रियाचे पाच विषय गासाच जे बांधून नियमाच क्रिया धावे ऐसे हे दाही विषय ये आता इच्छा देही सांगितले कधी पुतले आठवे का बोले कानू चाकावे ऐशावरील चेतने जे कामती या विषयाचे भेटी सरसेच वेगे होती नामाचे बाहुली धरोनिया जे जे विले बने मना संग धावणे न रिकामे चित्त करणे तोटे सुधी जे वृत्तीच्या आवडी बुद्धी होय वेळी विषयाच्या गोडी ते गा इच्छा आणि इच्छेने आसाकडे विषण जोडे तेच जोडे असा तो डाव पडे तो जितेशु आता यावरी सुख जे विदलेत एकेचे असे सुख विसरे जीव मना वाचे काय तुले आपुली आणवाय देवसुती चित्राय मोडितो दे जयाचे झाले पणे पांगुळा होईचे प्राणी सात्विकाशी जुने बली लावू का आग्रहाची वृत्ती हृदयाच्या एकांती पापटणे सुषुप्ती आणि जयगा विकोना सोयम जो आत्मयाची लाहे चेतने होये ते आनाम सुख आणि अशी अवस्था न जोडता पार्था जे त्याची सर्वथा दुःख जाणे ते मनोरथ सके नव्हे एरवी शिक्षी घेणे जाणे ते दोन्हीची उपाय सुख दुःखासी आता असंगा साक्षी होता श्री चैतन्याची जे सत्ता ते नाव पांडू सुता चेतना येते जे नकोनी केशवरी उभी जागे शरीर ते जे सर्व अवस्थांतरी पारटेना मन बुद्धादी आगवी जे जेने टवटवी प्रकृती मन माधवी सदा जे जडा जडी अंशी राहते ते सरिषी ते चेतना तुझी लटके नाही वैराव परिमारुने राजनाची परचक्रने का चंद्राजीने पूर्णपणे सिंधू भरते नाना भ्रामकाचे सन्निधान मोह करी सचेतन का सूर्य संयोजन चेष्ट वेगा भगवान दुःख मिळे विना प्रियाचे पोषण करी निरीक्षण करून देवी भारतात या करी आत्मसंगती हे शरीर सजितत्वाची करी गोचडा मग ते चेतना मलिपे पयर्जुना आता वृत्ती विवंचना भेदो ऐक परस्परे उघड जाती स्वभावरे निराते आटी तेजा वायूची झुंज आणि गगनतल सहज वायू पक्षी देवीची कोणी वेळ आपण काळसना येईल आता कोणी वेगळे आकाशे ऐशी पातळी होते न सहाती एकमेकाचे नित्याते देहासी द्वंद्वाची उठविणी सोडवणी असती एक काटे कोटी निज गुन्हेगा ऐसे नमेले आसा जने तळे झाले जेणे दयाना होणे जुतेगा आणि दिवेसी पांडवा या 36चा मेळावा दोघा एक जाणावा संघांत पैगा एवं 36 भेद सांगितले तुझ विशद या हेतुने प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे रथांगाचा मेळावा देवी ऋतुकाय मध्ये पांडवा हवेवा नाव देव करी तुरंग समाजे सेना नाम निपजे एका वाक्य मनपती पुण्य अवसरांचे का जळधराचा मेळावा वाक्यवर आभाळ नाना लोक सगळा नाम जग का स्नेहसूत्रवन्नी मिळवी युगेची साणी दैवज्योती होय कैसी 36 एकत्रे मिळती जेणे एकत्रे जेणे समूह परत्वे क्षेत्र म्हणजे आणि महादेवी भौतिके पाप पुण्य तिथे पिके म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणून एका युनिमध्ये देह मनती तयाते परिवसरे अनंते
कडले साधे हे जीवन विमोचना पुढा म्हणलेला अर्जुना प्रस्तुत आता ज्ञान आरोग्य क्षेत्र विस्तार सांगितले संस्कार म्हणून आता उदार ज्ञान ऐक जरा ज्ञाना लागे गगन मिळताची सर्वांनी आडवी उमरवडोनिया न करती शेतीची झाड न धरती शेतीची घड योगा असे दोघाडे असे तपो दुर्गे ओलांडती ऋतुकोटी ओलांडती वनसुरीनांची गर्भवती नाना भजन मार्गी गावत उडाली एकच लताची सुरली शिशुनेची हे जगदीशानी मुनीश्वराची उदानी वेद तुमच्या मानवाणी हिंडताची देव गुरुसेवा हया बुद्धी पांडवा जन्माचा सांडवा टाकते जया ज्ञानाची वेगवानी अवैधे उनेवानी जीवात्म्याची पूजावणी मांडवली दे जे इंद्रियाचे द्वारे आले प्रकृतीचे पाय मोडे जे दैनाचे फेडी माणसाचे जय चौथर दुकाळ पाय सामनाचे सुरालोय जया ज्ञानाची सूर्य ऐसे करी मुदाता माठावची कशी जे महामहाते राजी देवी आग पुरेशी भाषा गुरु हे संसाराते गुणवळी संकल्प उपयवळी अनावरा वेटाळ येणे आते जयाचे मुद्दाळे गुणवती बुद्धीचे डोळे जीव धुला डोळे आनंदाचे ऐसे के ज्ञान पवित्र परिधान देते विनाळले मन चोख केले आत्मया जीव बुद्धीचे लागले होते क्षयराजी हे जयाचे सनिधी निर्जान गेले हे अगुरुपरी विजपते एकता बुद्धी आले वाचून डोळा देखीचे ऐसे नाही भगवतीचे शरीर आपला प्रभाव करी ते इंद्रियाचा व्यापारी डोळाही दिसे कै वसंताचे रिगवणे झाडाचे निसर्गपणे जाणी विरोधी करणे सांगते ज्ञाना भगा वृक्षाची पातळी जळ सापडे मुनी ते शाखाची पहाडी बाहेर दिसे त्या भूमीचे मार्दव सांगे कुंभाची गौरव नाना आचार गौरव सगळे नाचे अथवा संभ्रमाच्या आरती स्नेह जैसा हे व्यक्ती का दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष नादरी केळी कापूर झाला जेळी परिमळे जाण आला का घाले की गोठे विळा बाळे ती पाके तैसे तुझ्याचे ज्ञाने हे तिने मोठती चिन्हे हे सर्व आता अवधाने चांगले ऐक अमानिक मधम युक्त महिंसा शांतिराजन आचार उपासन शौच स्थैर्यमात्म विनिग्रह तरी कवळी विषयाचे साम्य होणे नव्हते संभावितपणाचे ओझे दया दुर्गणिता मान्यपणे मानिता योगितेचे येता रूपाला कै रथवज लागे कैसा जगते रमना बुद्धसा त्या बाई करता वसा दाटला देवी करता येणे काढे सन्मान येतो साकडे गरिबाचे रंगाकडे येवची नेती पूज्यता फळान देखावी स्वकीर्ती कावी ना ऐकावी गाळायसी लोहावी सीची धोका हेच सत्काराची कोटी हे आदरा वेल पेटी धरणीसाठी नमस्कारिता वाचस्पतीचे काढे सर्वज्ञता जरी जोडे जरी निर्णय करी दडे महात्माकारवी तिसे बनमिरवी आवडले लौकिकाचा उद्योग शास्त्रावरील बघू हे परिचारू आदी वरून जगे अवज्ञाची करावी संबंधी सोयची न धरावी ऐसी ऐशीची चालवो तळोटे बलवाने अंगी नावो ठेवणे हे तेचे करणे बहुत करणे हा जितना नव्हे लोक कल्पी येणे वावे तेने जिथे व्हावे अशी आशा कैलचा तुका नव्हे हे वाढवणी जातो आहे जनाने साब्रमू जाळे कैसे होईल माझे हसते कर लोक नाव रूप मारतो मज जने वासिको भूत जाता ऐसी तयाची नवसे जातु जाय नावेची तुझे विजनाचे वायू आणि तया पडे गगनेशी मोर आवडे जीवे प्राणे झाडे पडे अति दया योगवना ऐसी चिन्हे दया कशी जाणत या ज्ञानेशी सेज जाणे तय अमा आणि पुरुष ते जाणावे ही विषय आता अंतवाचे ओळखीशी सौर सोडले तरी अंतभिक ऐसे लोभियाचे मन जैसे जीव जाणू परी नमसे ठेविला ठाव तया परी किरीटी पडिलाची प्राण संकटे तरी सुकृतन प्रगटी आके होणे कडाने आना पाना पडवी जेवी अर्जुना पाराने कडांगना वडिला पडे आठवा कदे आडवी मग आठता मारे
नाना कृष्ण आपले पांडुरवी पेरिले कैसे ठाकी निपजले दान पुण्य वरी वरी ध्यान होते लोकाते नरंजी स्वधर्म भाग्याची बांधवलेने परोपकार बोले न मिळवी अभ्यासले न शके विकू जोडले स्थितीसाठी मग भोगाकडे पाहता भूकन आवडे हे रवी धर्माविषयी थोडे बोलून हवे वरी दिसे साकडे घ्यायची माहिती रोड परिधानी जया होड सुरत ऋषी किंबहुना सधर्मी थोरू अवसारी उदार आत्मचर्चे चतुर्वी रवी वेडा एळीचे जळगाडे आवडे वरी पळून आघाडे प्रसाड तैसे कामेघाचे अंगशील दिसे वारुणी जैसे जाईल परिवर्षती नवल अवघड करते कैसा तो परिपूर्णी पाहता धनी आयणी पूर्वी तरीवाणी तोचे ठाव हे असुया चिन्हाचा नटनाची ठावी सळद्याचा गाण ज्ञान दयाची हाता चढले पैगा अंधवन विजले जाण आता ऐक पुन्हा अहिंसेची करी अहिंसा बोटबरी बोलणे असे अवघाणे आपल्या मतांतरे निरूपिता पहिले ऋषिरेखा त्याच्या कांडल्या शाखा मग तयाची आबोळखा कुंकुतीजे ना भाव तोडणी विकीजे मग मुलीची पिढा राखीजे नाना देव म्हणून निकीजे कोळी देवा कैसी हिंसाची करून अहिंसा विपदे जया अहिंसा वैपूर्व माणसा निर्णय केला जे अवृष्टीचे उपद्रवे गादले विश्व आगवे म्हणून पंचदृष्टी करावे नाना सृष्टीच्या गुडी पशुहिंसा रोकडी मग अहिंसेची थडी कैसी दिशे हे दिशे सदी हिंसा तेथ उद्वेग काय हिंसा परिणवल बाबा दिवसा याज्ञिकांचा आणि आहे राघवा याची मोहरा पांडवा हे जीवा कारणे करावा जीवघाती नाना रोगी आगाळले रोमती भूते देखिले हे हिंसांवर वळके चिकित्सागा तवते चिकित्से पाहिले एकाचे खंड फलविले एका उपडविले समूळ सपात्री एके हाड मोडविले अंगमनाचे खाल काढले एके गर्मी उकडविले फुटा माझी अजात शत्रु तरवरा सर्वांगी देवनी आशिरा ऐसे जीव घेऊन धनुधरा कोरडे केले आणि जगमाने हात लावणे काढले पित्त मग राखले शिरत आणि गजेव अहो वसती तोडाने मोडून केले देऊळ व्यवहारे नागोनी मारे गळाती घातली मस्तक पांघरुले तव तळवटी उघडे पडले घर मोडून केले मांडव केले नाना पांघरुणे जाळून कैसे दाबाने झाले रंग गुणे कोणराचे बैलवली कोठा कोसा लावणे काठा या कर्णटी चैत्रा काय एके धर्माच्या वाणी गाळू आदरले पाणी तव गाडी तयार जीव मेले एकन पचत चिकन मिळे हिंसे सेवेन तेज कदरले प्राण तेची हिंसा एवं हिंसाची हिंसा कर्म काढणे आयसा सिद्धांत सुमनाचा ओळखे तू पाहिले हिंसेचे नाव आम्ही केले तव सुखी मार्ग द्यावं एकती तरी कैसे यावे गडावे म्हणून पडले बोलावे देवीची चोळी जाणावे ऐसा भाव बहुत करणी चिरणी माझी किशोरी गोष्टी एरविका आडवाटी धावी गेलं आणि स्वतःच्या निर्धारात लागवण्या धनधरा प्राप्ता मतांतरा निर्वेदी केले ऐसे वधारी निर्गती करी आता यावरी मुख्य गेला हे समत बोली गेलं ऐसे रोपकी गेलं गेलं उठण्या तुला ज्ञान दिसे ऐसे अनुष्ठेने न्यावे जाणते आचार केली बघे तैसे ध्यानाचे बेटी सरीशेचे अनिसेची मुखवटी तेची ऐसे किरटी पतिसादा तरी तरंगू लोलांडितो लहरी पायला फोडितो साजन ओढतो पाण्याचा वेगे आणि रेसा भीती घालून आवेसा दैव बघून जायचा पावलं सोय का कपड्यावरील भ्रमण पाय फेकता हळवार कुचंबे रगे सर या शंका तैसे परमाणुका गुंतणे जाणून जीव सावले दारुण्या माझी कावले लपवून चाले ते वाटत कुठेची करतू तिच्याची स्नेह भरतू जीवन तयार तू आपुला जीव ऐशा जतना चालणे दयावतना अनिवार्य परिणामा उडी गेला वै महाचे सांगणे आसी किती तरी तोडे एक दादाचे आगरडे जागती जैसे आज
नागती ते जवळ जनासुख ऐशिया नागमाचा नसा तुम्ही कीटक पंडसुता जे तरी मागवता हळूची निघे मनो पावे दडपडीला तरी स्वामीची निद्रा मोडेल रजनेपणा पडेल ज्योती मन या काकुळती महानेते मागवती कोणीही व्यक्ती न वचेवरी जीवाचे गुणावे तुम्हाचे ओलांडावे मगन लेपिता जावे हे गोटी मुंगे मिळून ओलांडावे वशता शिंदून करवे ऐसे भेटलिया करावे अतिक्रम ऐशी दयाची झाली कृपा पळे फळाली देवसे जी आली दयावाचे स्वयं संसरेची तू सुकुमार मुख भवाचे माहेर मातुल्या गाड्यांपुर दवल जसे उडा सिंह पाझरे मागा तारके अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी कव बोलण्याची नाही बोलू म्हणे तरी काय तरी बोल कोणाने फुटेल का बोलता अधिक रिगे तरी कोणाने वर्मिल लागे पुन्हा सिंह रिगे शंका म्हणे मांडली गोटी मन उडेल वापिसेल कोणी उडेल आई कोणी ओलांडल कोणी तरी दुवाई कोणाला व्हावे कोणाची बोलणे रोजलावे ऐसा भाव जीवे म्हणून निघाला मग प्रार्थीला विकायक जरी लोभे बोल होलाय तरी पुढचे तया होय माय बापू त्या नाद ब्रह्मची विषयाने विखी गंगामय असलेले पतिव्रते आले वार्धक्यला कैसे साधा आणि मवान विकरे परिणता बोल जैसे कंडोळ अमृताचे दुर्गडू वादुबळू प्रणातात्मण काळू उपहासू काळू वरण स्पर्शू आठू देऊ विंदानु आशा शंका प्रतारणू हे संन्यासीने अवगणू जियावाच्या आणि तयाची परिकिर्ती काळू तयाची रीती सांडलिया भुकुटी मोकळ्या गोची वस्तू आहे वाटले रूपे शक्य उपाय म्हणून वासपाय भूत करुणी ऐसाळी कोणी वेळे आगरी कृपेचे निपळे उघडोनी डोळे दुःखी घाले तरी चंद्र बिंबून परी एक जरेचा परा निघती दोंडे ऐसे प्राणी आशी होय तरी तो वास पाय कया अवलोकनाची सोय पूर्णिने किंबहुना ऐसे दिव्य जराची उतासे करणे देखसी कैसे जिते ओ या उतारत राहिले जिहाचे महत्व ऐसे दयाचरा निभाकर अक्षर आणि संन्यासीले का निर्धनाने झाले उभे निघेतले मौन जैसे दया करी नाही दया करा करणे नाही अकर्तच्या ठाई बसोये आसुडल हमारा नकनावे रंभरा या बुद्धी करा चळवळी हे अंगावरती उगावी का डोळा रगते चढावी पशुपक्ष धावावी त्रासमुद्रा या देवतीने कोठी नावडे दंडकाठी मकशस्त्राचे किरटी खोलणे लालमळे खेळणे पुष्पमाळा झेलणे नकरी मने गोपने ऐसे होईल आलविती रोमावळी या नागी आंगण गुरुवाळी नखाची गुंडाळी बोटावरून तव करण्याचा भाव खरी ऐसाही पडे ठाव खरी हाता हाती सराव जे थोडी जती काना पितारा उचली हात पडल्या देवी हाताचे स्वासीचे अळमाळ हेही उपरोधे करणे तरी आर्तभय करणे देनती चंद्र किरणे जिव्हाळातो पावोनी तो स्पर्श मल्याळी खुर बसून देणे माहे पशु दुर्वाळणे हे सदा इथे मोकळे जैसे चंद्रांगे निसळे न पडताही निष्वळे मोतीची ना आता असोही वाघाळ जाणे ते करतळ सज्जनाचे शिळ स्वभाव जैसे आता मनतयाचे सांगो म्हणून तरी साचे तरी सांगितले कोणाचे विलास रे काही शाखा जोडी नव्हे जळले न जसे सागरू ते आणि कथेचा कारभार काही अवयव आणि शरीर वेगवेगळ्याने काही म्हणून जे सर्व सांगितले माझ्या भाव ते मनचे का सावयव ऐसे झाले हे बीज होई कोविले तिची वरील खवजाने ऐसे इंद्रभारी फाकले अंतरेची पै मानसीची तरी अहिंसेची अवसरी तरी कैसी बाहेरी ओसंडेल आवडे ते वृत्ती किरटी आधी म्हणून मुठी मग ते वाचे तिथी कराचे वाचुनी मनेची नाही ते वाचेशी उमटेल काही विजय विलगुई अंकुरसे उमकीची वाढली जाय ते उगी कैसे वाढे जीव देया आहे चेष्टा दे मनवणी मन परमुडे ते इंद्रिय आधीच उघडे सूत्रधारे साईकडे वाहून जैसे कैसे मनने पांडवा मुळ्या इंद्रिय गावा हे चिराट
तुळसे बाहेरी ते तैसे व्यापार रूपे याला मी साचो करे मने अहिंसा थावे थोरे कधी तुझे आदरे गोवातने म्हणून इंद्रिय त्याची संपदा वेचितानी उदावादा अहिंसेचा धंदा करते आते समुद्र दाटे भरते के समुद्राची भरी तरी राहते ऐसे संपत्ती चित्ते इंद्रिया केले हे बहु पंडित धर्मी काळकाचा हातो होळी ही व्यक्तो आपणचे कैसे दयाळप आपले मने हाता पाय आणले एक उपजमले अहिंसेते या कारणे किरटी इंद्रियाच्या ओटी मनाचे राहते रूप केले ऐसा मने देवाच्या सर्व संन्यास दंडाचा झाला फायद्याचा देखशील तो झाला वेगाळ ज्ञानाचे वेळाळ जे असो निखिळ ज्ञानाचे तो जे अहिंसा काने किजे ग्रंथाधार निपजे पहावे म्हणजे तै तुझी पहावा ऐसे महितले देवे ते बोले के सांगावे बरी टाकला तो पहासाने तुम्ही मनाला हिरवे सारी गुरु विसरे मागील मूळधन का वाढे लगे का फिरू गगनी धरे कैशा प्रेमाच्या स्फूर्ती भावल्या रसवृत्ती बहाल्या मती आखळेना अवधाना कारण आहे विस्तारा हिरवी वैतरी अक्षरात भीतेची अहिंसा म्हणता थोडी परितेची होय उघडी ते मोठी जते थोडी मताची एरवी प्राप्ती मतांतरे सातम होती अंग भरे बोली देल तेन सरे तुम्हा पाशी रत्न पारखियाच्या गावी जाईल गंडकी तरी सोडावी काश्मीरी रबरावी मिळवणे जे काहीसा वासुकापुरा मंदजे अवधारा पिठाचा विकर आदिते साधे म्हणून हे सभे बोलके पणाचे निक्षोभे लाभ शरण लाभे पुन्हा प्रभू सामान्य आणि विशेषा सगळे गिजेल देखा तरी कानायच्या मुखाकडे नियाल ना तुम्ही शंकेचे निगदळे शुद्ध प्रमेय काय मागोती पावले पळे अवधान येते का करुणी बावळेची गुंती जळे जी ठाती कयाची वास पाहते असुकाने का ब्राह्मणीकडे येत चांदणे गोडे पेच गोर चांदोडे उतरे दिना कैसे तुम्ही वासन पाहला ग्रंथने का परिपूर्ण जरी निर्वादने मला निरूपण न बुजविता मते न पिटे आक्षेपाचे लागते ते व्याख्यानाचे तुमचे जोडून नेली आरे माझे तव आगवे ग्रंथनेची भावे जे तुम्ही संत गोवावे सन्मुख सरा एरवी तरी साचकारे तुम्ही गीतार्थाचे सोयरे दानोनी गीता दिवसरे धरणी न्या जे आपले सर्वस्व द्या मग ते सोडवून न्याला म्हणून ग्रंथ नव्हे बोला सातची का सर्वस्वाचा लोभ धरा होनीचा अवेरू करा गरीबी देवता उभारा व्यक्तिगत इम्बहुला मत तुमच्या कृपा काज तेला केगाज ग्रंथाचे केले तरी तुम्हाला शिकाजोगे व्याख्यान शोधावे लागे म्हणून मताने बोलो घेते ना लोकाते बसून जमाला श्लोकार्थ दुर्गेना हिजो क्षमा या बोला अपत्य मज आणि भाषा आतील हरळ पीडिता लागिल ते दूषण नवे खंडू सांडावती का सोचोराची कविता दिवस लागल्या माता कुपावची जीविता जितावे तिथे पर्यावरणे नव्हे तुम्ही सायले त्याची बरवे आता उधार जो देवे बोलिले असे म्हणे उन्मेघ सुलोचना सावध योजना करू तुझं ज्ञान ओळखी आता तरी ज्ञान गाते ते ओळखू निरुते आक्रोशे विनजेचे क्षमा असे अगाध सरोवरी कमळणी जयापरी का सदैवाच्या घरी संपत्ती जैसे का येणे पाडे क्षमा जाते वाढे ते क्षमा सांगू तरी पुढे देणे आम्ही भाव देणे गरजेचे किसाने उपद्रवाचे मिळावे वरी पडले आले बाबुराज अपेक्षित पावे ते जेणे पुढे मानवे अपेक्षित करवे तोची मान जो माना मनाचे साय सुख दुःख देते समाय निदासुती नोहे दुखंडू उन्हाळे निदो तापे हिमंती न जगावे कासे निवासिते सो शिखराचा वारू मेरे कैसा मेलो करा में करो रजे जमणे नाना चराचर बुद्धी दाटणी अपेक्षिती पैसा नाना गंध प्राप्ती कामे एवढी जळाचे लोट आर्या नदीतटाचे संघाट परिवाट पोट समुद्रदेवी कैसे जयाच्या ठाई न सहाने काहीच नाही आणि सहा दिवसे एकही स्मरण रे आगाजे पातले ते करुणी सहा दिनोले घेतले ना
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। भगवान की तहान लागली सगळे.